या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर यांचा मृतदेह बारामतीच्या रुग्णालयातून काल अंत्यदर्शनासाठी रात्री 10 पर्यंत विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी नेण्यात आलं होतं. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. आज सकाळी 9 वाजल्यापासूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जनसामान्यांचा बाप माणूस, कामाचा माणूस, राजकारणातील रोखठोक स्पष्ट वक्ता, धुरंधर राजकारणी, उत्तम प्रशासक, दिलखुलास व्यक्तिमत्व असलेला लोकनेता अनंतात विलीन झाला. आमचा दादा गेला म्हणत कार्यकर्ते समर्थकांनी टाहो फोडला. अक्षरशः सर्वांचा हुंदका आवरेना. जड अंतःकरणाने सर्वांनीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निरोप दिला. त्यांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारोंचा जनसमुदाय बारामतीत जमला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्य आणि देशातील बडे नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व मंत्री, आमदार, खासदार, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रातील व्यक्ती, ग्रामस्थ, समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर राज्यातील आज अजित पर्व संपले.